गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इकॉनॉमिक्सचा 41st लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं आपला लास्ट वीकमध्ये जो चॅप्टर 5 होता, म्हणजे कुठला फॉर्म्स ऑफ मार्केट, टाईप्स ऑफ मार्केट, तर तो आपला कंप्लीट झाला होता. बरोबर आहे. तर तुम्हाला नीट आठवण करून देतो. आत्तापर्यंत आपले चॅप्टर 2 म्हणजे थोडक्यात युटिलिटी, चॅप्टर 3मध्ये आपण काय बघितलेलं, डिमांड, चॅप्टर 4 सप्लाय आणि चॅप्टर 5मध्ये आपण मार्केट. बरोबर ना. मी टॉपिकची नावं नाही सांगितली, फक्त त्या टॉपिकमध्ये आपण डिटेल्समध्ये काय शिकलं ते सांगितलं. बरोबर आहे. म्हणजे एका प्रकारे बघितलं तर आपले टोटल 4 टॉपिक कंप्लीट झालेले आहेत. चॅप्टर 1 जो होता इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, ते दोन्ही टॉपिक्स अजून आपण तो जो टॉपिक होता फर्स्ट टॉपिक, तो आपण घेतलेला नाही आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटेल बाबा चॅप्टर 1 झाला आहे का, तर टेन्शन घेऊ नका. चॅप्टर 1 झालेलं नाही आहे, आपण डायरेक्ट चॅप्टर 2पासून स्टार्ट केली ती. ओके, तर नीट बघितलं तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की आपल्याला नीट लक्ष द्या मी काय बोलतोय त्या. आपल्याला यावर्षी जे काय इकॉनॉमिक्स शिकायचे त्याचे 2 पार्ट्स आहेत. एक म्हणजे मायक्रो अँड सेकंड मॅक्रो. आठवते ना, हे आपण थेरीमध्ये अगोदरच सांगितलं होतं. मायक्रो मीन्स काय, तर मायक्रो मीन्स स्मॉल, इंडिव्हिज्युअल, आणि मॅक्रो म्हणजे काय, तर मॅक्रो मीन्स लार्ज. मॅक्रो म्हणजे लार्ज. थोडक्यात आपण जे तुम्ही म्हणता सर हे परत का सांगताय, कारण आपण जे आत्तापर्यंत टॉपिक बघितले चॅप्टर 2, 3, 4 अँड 5, ऑल दिस टॉपिक्स आर रिलेटेड विथ मायक्रो. हे जे टॉपिक आत्तापर्यंत बघितले ते मायक्रो इकॉनॉमिक्सचा भाग होता. हे तुम्ही कुठलाही टॉपिक घ्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ताचाच टॉपिक आपण लेटेस्ट पकडू, चॅप्टर 5 फॉर्म्स ऑफ मार्केट. तर ह्या टॉपिकचं वैशिष्ट्य काय होतं, स्टार्ट टू एंड आपण एका सिंगल कन्सेप्टवर अडून बसतो आणि त्या सिंगल कन्सेप्टचा डिटेल स्टडी करला. म्हणजे स्टार्ट टू एंड आपण त्या टॉपिकमध्ये मार्केट म्हणजे काय, व्हॉट आर द टाईप्स ऑफ मार्केट, मग प्रत्येक टाईप्स ऑफ मार्केट, प्रत्येक जो काय 4 टाईप्स होते, परफेक्ट कॉम्पिटिशन, त्याचे फीचर्स, थोडक्यात मार्केट हा जो भाग होता तो आपण सोडलाच नाही शेवटपर्यंत. स्टार्ट टू एंड नुसतं मार्केट 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 मार्केट. बरोबर आहे. कुठलाही टॉपिक घ्या, ज्यांना बाबा चॅप्टर 2 आठवत असेल युटिलिटी, चॅप्टर 3 आठवत असेल डिमांड, तर चॅप्टर 3 जो होता डिमांड, त्यामध्ये स्टार्ट टू एंड पहिल्यांदा व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिमांड, देन व्हॉट आर द फीचर्स ऑफ डिमांड, टाईप्स ऑफ डिमांड, लॉ ऑफ डिमांड. स्टार्ट टू एंड नुसतं डिमांडच होतं. बरोबर आहे ना. थोडक्यात आत्तापर्यंत आपण जेवढे टॉपिक बघितले ते तुम्हाला व्यवस्थित छान कळले असतील आणि कदाचित आवडले पण असतील, कारण ते मायक्रो होते. मायक्रो सोपं आहे शिकायला. मी जरा आज थोडंसं लेक्चर कमी घेणार आहे, पण मी जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते सांगतो आहे की बाबा मायक्रो आत्तापर्यंत जो आपला पोर्शन झाला, तुम्ही ह्याच्यावरच जास्त कॉन्सन्ट्रेट करता. म्हणजे एखादं म्हणलं सर फक्त 4च टॉपिक केले, तर तुम्ही फक्त 4 टॉपिक केलं तरी ह्या 4 टॉपिकला बऱ्यापैकी वेटेज असतो. म्हणजे एखादा म्हणलं सर मी 4च टॉपिक करून जातो एक्झामला, तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही 60% पेपर अटेम्प्ट करू शकता. म्हणजे 80 आउट ऑफ 50, 80पैकी 50 मार्काचा पेपर तुम्ही फक्त ह्या 4 टॉपिकवर लिहू शकता. म्हणजे ज्याला थोडंच करायचं पण परफेक्ट करायचं, त्यांनी मायक्रोवर कॉन्सन्ट्रेट करा, ह्या 4 टॉपिकवर कॉन्सन्ट्रेट करा. ओके, म्हणजे मायक्रोपर्यंत इकॉनॉमिक छान आहे, शिकायला पण छान वाटतं, आवडतंसुद्धा. पण आता आजपासनं जे इकॉनॉमिक्स स्टार्ट होते ते मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. मॅक्रो मीन्स आता जे टॉपिक्स बघणार आहे त्यामध्ये इंडिव्हिज्युअल स्टडी नसणार आहे, त्यामध्ये आपण पूर्ण देशाचा, होल इकॉनॉमी, पूर्ण जगाचा विचार करणार आहोत. हे थोडक्यात नीट लक्षात येईल. मी जे आज टॉपिक स्टार्ट करतो आहे ना, तुम्हाला इथं दिसत असेल की नेक्स्ट स्क्रीनमध्ये तुम्ही बघू शकता, आपण जे आज नवीन टॉपिक स्टार्ट करतो आहे त्याचं नाव काय आहे, तर नॅशनल इन्कम. बरोबर आहे ना. तर साहजिक आहे, नॅशनल इन्कम आजपासनं जे आपले पुढचे टॉपिक स्टार्ट होतात ते आता काय काय मला चॅप्टर 5 नंतर 6 पाहिजे, पण 6सुद्धा मी ड्रॉप केला आहे, तो नंतर घेणार आहे. मी बऱ्यापैकी जे इझी टॉपिक्स आहेत ते पहिलं घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बाकीचे जे रिमेनिंग टॉपिक्स आहेत ते आपण शेवटी घेणार आहे. ड्रॉप केला आहे मीन्स ते आपण घेणार नाहीत असं नाही, फक्त त्याचा सिक्वेन्स आपण थोडासा चेंज केला आहे. ओके, तर आपण आज जो टॉपिक स्टार्ट करतो चॅप्टर 7 नॅशनल इन्कम, तर हा आजपासनं मॅक्रो इकॉनॉमिक्स स्टार्ट होते. म्हणजे बऱ्यापैकी आजपासनं इकॉनॉमिक्स थोडंसं डिफिकल्ट व्हायला सुरुवात होईल.
म्हणजे थोडक्यात मायक्रोमध्ये अगोदर जे 4 टॉपिक बघितले त्यातलं काही विचारलं मी तुम्हाला की बाबा डिमांड्स, लॉ ऑफ डिमांड सांगा बरं, तोडका मोडका होईना पण तुम्ही अटेम्प्ट करताल, थोडं तरी काहीतरी लिहू शकता. कारण मायक्रोचं ते वैशिष्ट्य आहे, मायक्रो एकदा डोक्यात बसलं की तुम्ही निदान त्याबद्दल काहीतरी लिहू शकता. बरोबर आहे. आणि त्यामध्ये ओन लँग्वेज, स्वतःची लँग्वेज तुम्ही ॲड करू शकता. आता तसं नाही आहे. आता मॅक्रो इकॉनॉमिक जेव्हा स्टार्ट होईल, आता तुम्हाला पाठांतर करणंच गरजेचं आहे. बरोबर आहे ना. म्हणून तर मी तुम्हाला म्हणलो ना की आजपासून थोडासा डिफिकल्ट पार्ट चालू होतं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ठीक आहे, पहिल्यांदा नॅशनल इन्कम, मी टॉपिकला सुरुवात करू आपण. आपल्या टॉपिकचं नाव काय, चॅप्टर 7 नॅशनल इन्कम. ओके. तर आता नॅशनल इन्कम हा भाग जरा बाजूला राहून दे. मला पहिल्यांदा सांगा, इंडिव्हिज्युअल इन्कमचा जरा अर्थ कळतो ना तुम्हाला? इंडिव्हिज्युअल इन्कम म्हणजे स्वतःचं वैयक्तिक इन्कम. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, तुम्ही कुठंतरी जॉबला लागला आहे, तुम्हाला समजा 10,000 मंथली सॅलरी असेल, महिना 10,000 रुपये पगार आहे. बरोबर आहे ना. सो मल्टिप्लाय बाय 12, 10,000 इंटू 12 जर केलं तर 1,20,000 इज युअर ॲन्युअल इन्कम. तुमचं वार्षिक उत्पन्न झालं 1,20,000 रुपये. बरोबर आहे ना. हां, ते तुमचं काय झालं, इंडिव्हिज्युअल इन्कम. फॅमिली इन्कम हा शब्द एक ओळखीचा असेल. फॅमिली इन्कम नावातूनच कळलं असेल. फॅमिली इन्कम म्हणजे काय हो? फॅमिली इन्कम म्हणजे इन्कम ऑफ होल फॅमिली. थोडक्यात तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही कामाला जाता, तुमचे वडील कामाला जातात, तुमचा एक मोठा भाऊ आहे तो सुद्धा कामाला जातो. मग फॅमिली इन्कम मीन्स तुमच्या घरात, तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढी माणसं कामाला जातात, तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या सोर्समधून जेवढा पैसा घरात येतो ते तुमचं फॅमिली इन्कम. मग जसं मगाशी आपण स्वतःचं इन्कम काढलं 1,20,000. वडिलांचं बाबा सॅलरी जास्त आहे, वडिलांना इयरली 2,00,000 भेटतात, भावाला इयरली 3,00,000 भेटतात. मग 1,20,000 प्लस 2,00,000 प्लस 3,00,000 म्हणजे अशी तिघांची टोटल मारून जे काय आन्सर येईल दॅट इज युअर फॅमिली इन्कम. कळलं नक्की? मग हे इंडिव्हिज्युअल इन्कम, फॅमिली इन्कम हे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. का बरं मायक्रो इकॉनॉमिक्स? कारण हे स्मॉल आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या फॅमिलीचा विचार करता. पण आपल्या टॉपिकचं नाव इंडिव्हिज्युअल इन्कम नाही आहे का फॅमिली इन्कम नाही. आपल्या टॉपिकचं नाव काय? आपल्या टॉपिकचं नाव आहे नॅशनल इन्कम. आता कळलं असेल. नॅशनल इन्कम मीन्स इन्कम ऑफ होल नेशन. जसं स्वतःचं इन्कम असतं, आपल्या फॅमिलीचं इन्कम असतं, तसंच पूर्ण देशाचं सुद्धा इन्कम दरवर्षी काढलं जातं. त्याला नॅशनल इन्कम म्हणतात. मराठी शब्द मे बी बऱ्याच जणांना ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये बघितलं असेल, राष्ट्रीय उत्पन्न. बरोबर आहे ना. आता हे आपणच काढतो का? आपल्याच कंट्रीमध्ये काढलं जातं का? तसं नाही. प्रत्येक कंट्रीमध्ये इयर एंडिंगला एक फायनान्शियल इयर, आपण अकाउंटमध्ये शिकलो आहे, आपलं फायनान्शियल इयर कधी स्टार्ट होतं? फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च. मग प्रत्येक फायनान्शियल इयरला देशाचं काय केलं जातं? एक इन्कम काढलं जातं, त्याला नॅशनल इन्कम म्हणायचं. ओके, अर्थ तर कळला. चला मग आपण त्याची मिनिंग बघूया. दिलं आहे बघा. काय दिलं आहे? आता साहजिक आहे, नावातनंच कळतं नॅशनल इन्कम, देशाचं इन्कम. मग मिनिंग पण तशीच दिली बघा. द टोटल इन्कम ऑफ द नेशन इज कॉल्ड नॅशनल इन्कम. द टोटल इन्कम ऑफ द नेशन, की तुमच्या देशाचं जे काय इन्कम असतं टोटल, त्याला तुमचं नॅशनल इन्कम म्हणलं जातं. जसं स्वतःचं इन्कम असेल तर इंडिव्हिज्युअल इन्कम, फॅमिलीचं इन्कम असेल त्याला फॅमिली इन्कम, मग तसंच देशाचं इन्कम असेल, टोटल इन्कम ऑफ द नेशन इज कॉल्ड नॅशनल इन्कम. मॉडर्न इकॉनॉमी इज अ मनी इकॉनॉमी. आत्ता तुम्हाला माहिती आहे, मनी इकॉनॉमी मीन्स आत्ता पैशाचा शोध लागलेला आहे, त्यामुळं आत्ताची मॉडर्न इकॉनॉमी जी काय आहे ती मनी इकॉनॉमी. मनी इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थव्यवस्था आपली ही सगळी पैशावर रिलेटेड आहे. बरोबर आहे ना. सो म्हणून त्यांनी पुढचं वाक्य काय दिलं आहे? हेन्स नॅशनल इन्कम ऑफ अ कंट्री, कुठल्याही देशाचं जे काय नॅशनल इन्कम असतं, इज एक्सप्रेस मीन्स शो, दाखवणे, इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. म्हणजे कुठल्याही देशाचं नॅशनल इन्कम हे दाखवताना इन टर्म्स ऑफ मनी, हे पैशाच्या रूपात दाखवलं जातं. म्हणजे आत्ता लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जर सर्च मारायचं असेल तर चांगलं एक काम करा, गुगलमध्ये जाताल आणि गुगलमध्ये जाऊन फक्त एवढं सर्च मारायचं, नॅशनल इन्कम ऑफ इंडिया.
इन 2019-2020 कुठलं तरी एक फायनान्शियल इयर टाका. ह्या वर्षीचं तर नाही कळणार, कारण ह्या वर्ष चालू आहे अजून 2020, बरोबर ना. मागच्या वर्षीचं तुम्ही बघा, नॅशनल इन्कम ऑफ इंडिया इन द फायनान्शियल इयर 2019-2020 असं जर सर्च मारलं तर तुम्हाला आपलं नॅशनल इन्कम तिथं दिसेल. मग ते जे काय आन्सर तुम्हाला दिसेल गुगलवर, मी सांगायची गरज नाही, तुम्ही स्वतः सर्च मारून बघूया. तर तिथं तुम्हाला जे काय आन्सर दिसेल ते आन्सर तुम्हाला रुपीजमध्ये दिसेल. आता ते रुपीजमध्ये एवढं भयानक असेल, कारण साहजिक आहे, देशामध्ये कितीतरी माणसं राहतात, प्रत्येकाचं इन्कम जर काउंट केलं तर सगळ्यांचं इन्कम जर आपण टोटल मारली तर देशाचं इन्कम केवढं मोठं असणार आहे. त्यामुळे जे काय आन्सर तुम्हाला तिथं गुगलवर दिसेल ते मिलियन, बिलियन, ट्रिलियन ह्या लँग्वेजमध्ये दिसेल, बरोबर आहे ना. ते काय 1000, 2000 अशी एवढं कमी उत्पन्न नाही आहे आपल्या नॅशनल इन्कम. आपल्या नॅशनल इन्कम काउंट करताना विचार करा, आज भारतामध्ये एवढी पॉप्युलेशन आहे, त्यातली कितीतरी माणसं कामाला जातात, प्रत्येकाचं इन्कम जर आपण ॲड करून जर आपल्या देशाचं नॅशनल इन्कम काढलं तर ते आन्सर नक्कीच मोठं असणार आहे. थोडक्यात काय तर नॅशनल इन्कम कसं दाखवलं जातं, इन टर्म्स ऑफ मनी, पैशाच्या रूपात दाखवलं जातं. आणि खाली काय म्हणतात ते त्यांनी मिनिंग आत्ता 3rd पॅरेग्राफमध्ये मिनिंग दिली की इन रिअल टर्म्स, खरं जर बघायला झालं तर नॅशनल इन्कम इज द फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन ॲन इकॉनॉमी ड्युरिंग अ 1 year. नॅशनल इन्कमची मिनिंग जर कोणी तुम्हाला विचारली तर नॅशनल इन्कमची मिनिंग हीच सांगताल की नॅशनल इन्कम म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन ॲन इकॉनॉमी ड्युरिंग अ 1 year, एका वर्षभरात, इन ॲन इकॉनॉमी मीन्स कंट्री, देश पकडू शकता की कुठल्याही देशात आपल्या भारतामध्ये जेवढ्या वस्तू गुड्स अँड सर्व्हिसेस की जेवढे गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस वर्षभरात, म्हणजे 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत ह्या पिरियडमध्ये भारतामध्ये जेवढ्या वस्तू प्रोड्यूस होतात ना, मग साधा एखादा पेन असून दे 5 रुपयाचा किंवा एखादी 4 व्हीलर असून दे 30-40 लाखाची, मग जेवढ्या वस्तू भारतामध्ये, गुड्स नाही सर्व्हिससुद्धा, की जेवढ्या गुड्स अँड सर्व्हिसेस भारतामध्ये वर्षभरात प्रोड्यूस होतात त्या सगळ्यांची टोटल व्हॅल्यू, हे आपलं नॅशनल इन्कम झालं. तर तुम्हाला जर मी म्हणलं बाबा नॅशनल इन्कम काढायचं आपल्याला इंडियाचं, तर काय करतात, भारतामध्ये जिथं जिथं प्रोडक्शन होतं, ॲग्रिकल्चर असून दे, कारखाने असून दे, इंडस्ट्रीज असून दे, प्रत्येक ठिकाणी जायचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बाबा मी म्हणलो ना की एखाद्याला पेन असेल, 5 रुपयावाला लेक्झीचा पेन आहे, त्यांच्याकडे गेला, त्यांना विचारलं हो तुमचं किती प्रोडक्शन आहे, बाबा 4 लाख 5 लाख लिहून काढलं, बरोबर आहे ना. मग असं भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं प्रोडक्टिव्ह सेक्टर्स आहेत, प्रोडक्टिव्ह सेक्टर्स मीन जिथं जिथं प्रोडक्शन केलं जातं त्या प्रत्येक ठिकाणी व्हिजिट द्यायची आणि त्या सगळ्यांचं प्रोडक्शन ॲड करायचं. सो फायनली वी गेट नॅशनल इन्कम. असं नॅशनल इन्कम मिळू शकतं. म्हणून त्यांनी त्याची मिनिंग तशी दिली की नॅशनल इन्कम म्हणजे काय, तर नॅशनल इन्कम इज द फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन ॲन इकॉनॉमी ड्युरिंग अ 1 year, की एका वर्षभरात एखाद्या देशात जेवढ्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केले जातात त्याचा फ्लो, त्याची टोटल व्हॅल्यू म्हणजे नॅशनल इन्कम. ओके, नक्की कळलं. तुम्हाला त्या 2 शब्दांचा अर्थ खूप गरजेचा आहे. नॅशनल इन्कम, देशाचं इन्कम. आता त्याची एक डेफिनेशन पण दिलेली आहे नॅशनल इन्कम. आता साहजिक आहे, भरपूर डेफिनेशन्स आहेत, 1-2-3 डेफिनेशन्स आहेत, पण आपल्याला 2 मार्काला जेव्हा डिफाईन कन्सेप्ट्समध्ये विचारतात तर सगळ्या डेफिनेशन्स वेगवेगळ्या पाठ करण्यापेक्षा एखादीच कुठली तरी डेफिनेशन पाठ करणं गरजेचं आहे. तर मी त्यातली फक्त एकच डेफिनेशन सिलेक्ट केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, नॅशनल इन्कम कमिटी, की आपण ही जी काय डेफिनेशन बघतो ही डेफिनेशन कुणी दिलेली आहे, कुणी मांडलेली आहे, तर नॅशनल इन्कम कमिटी, ब्रॅकेटमध्ये त्याचा शॉर्ट फॉर्म लिहिला आहे NIC, नॅशनल इन्कम कमिटी. आता कमिटी म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की कमिटी मीन्स ग्रुप, बैठक, समिती. तर साहजिक आहे की सगळ्यात पहिल्यांदा नॅशनल इन्कम इंडियामध्ये कशी सुरुवात झाली, तर त्यासाठी द नॅशनल इन्कम कमिटी वॉज अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. नॅशनल इन्कमला सुरुवात केव्हा झाली, 1947मध्ये. तर आपण आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला, आपण स्वतंत्र झालो. मग त्यानंतर इंडियामध्ये बाबा आपलं स्वतःचं गव्हर्नमेंट होतं. मग त्यावेळेस गव्हर्नमेंटला कळलं की नॅशनल इन्कम आपणसुद्धा आता यावर्षीपासून तयार केलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, इन ऑगस्ट
1949. ऑगस्ट 47मध्ये तर आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं होतं. दॅट मीन्स आफ्टर 2 इयर्स. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर 2 वर्षांनी ऑगस्ट 49मध्ये काय केलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आपलं जे भारत सरकार आहे, त्यांनी काय केलं, द नॅशनल इन्कम कमिटी वॉज अपॉइंटेड. एक नॅशनल इन्कम काढण्यासाठी त्यांची एक सेपरेट कमिटी तयार केली. आता सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या, ऑगस्ट 1949 अंडरलाईन सर्कल वगैरे करा. मी हे का सांगतोय, फिलिंग द ब्लँक्समध्ये पडू शकतं की नॅशनल इन्कम कमिटी वॉज अपॉइंटेड. कधी अपॉइंट झाली ती, ऑगस्ट 1949. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या कमिटीमध्ये कोण कोण होतं, तर विथ प्रोफेसर PC महालानोबिस ॲज चेअरमन. की ती जी काय कमिटी त्यावेळेस 1949मध्ये क्रिएट केली ती, त्याचे चेअरमन कोण होते, प्रोफेसर PC महालानोबिस. नाव नीट बघा की हे जे काय व्यक्ती होते हे त्यावेळेस त्या कमिटीचे चेअरमन होते, अध्यक्ष होते. अँड प्रोफेसर DR गाडगीळ अँड डॉक्टर RV राव. बरोबर आहे ना. ही जी 2 माणसं होती ना, 2 नावं घेतो मी, गाडगीळ आणि राव, ॲज द मेंबर्स. हे 2 माणसं त्या कमिटीचे मेंबर्स होते. मग टोटल कमिटी जी काय होती, त्या कमिटीमध्ये 3 जण होते. कोण 3 जण होते, एक महालानोबिस, त्यानंतर डॉक्टर गाडगीळ आणि डॉक्टर राव, असे 3 जण यामध्ये होते. पण त्यातलं नाव जर पाठ करायचं असेल तर प्रोफेसर PC महालानोबिस हे नाव जरा व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण ते चेअरमन होते. फिलिंग द ब्लँक्सला पण विचारू शकतात, द चेअरमन ऑफ नॅशनल इन्कम कमिटी वॉज, नाव लक्षात ठेवतात. ओके. तर हा जो पहिला इंट्रोडक्शन झाला, डेफिनेशन नाही सांगितली मी की नॅशनल इन्कमची कमिटी कशी एस्टॅब्लिश झाली, कोणी एस्टॅब्लिश केली, कधी एस्टॅब्लिश झाली, आणि त्या कमिटीमध्ये कोण कोण मेंबर्स होते, कोण चेअरमन होते, हे फर्स्ट पॅरेग्राफ. त्याची मिनिंग काय आहे, त्या कमिटीने नॅशनल इन्कमची मिनिंग काय सांगितली, तर आता बघा, अकॉर्डिंग टू NIC नॅशनल इस्टिमेट. मग आता NIC म्हणजे नॅशनल इन्कम कमिटी. मग त्यांच्या मते नॅशनल इन्कमची डेफिनेशन काय आहे, अ नॅशनल इस्टिमेट मेजर्स द व्हॉल्यूम ऑफ कमोडिटीज अँड सर्व्हिसेस टर्न आउट ड्युरिंग अ गिवन पिरियड काउंटेड विदाऊट डुप्लिकेशन. म्हणजे मगच सारखीच मिनिंग झाली की नॅशनल इन्कम म्हणजे काय, तर व्हॉल्यूम ऑफ कमोडिटीज अँड सर्व्हिसेस, की जेवढ्या गुड्स अँड सर्व्हिसेस टर्न आउट म्हणजे काय, प्रोड्यूस, तयार होणे, टर्न आउट ड्युरिंग अ गिवन पिरियड, एखाद्या ठराविक पिरियडमध्ये जेवढ्या वस्तू सर्व्हिसेस तयार होतात, काउंटेड विदाऊट डुप्लिकेशन. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे की त्या सगळ्या ज्या काय वर्षभरात वस्तू तयार होतात ना भारतामध्ये, कुठल्याही देशात, त्या सगळ्या वस्तूंची व्हॅल्यू काय करायची, काउंटेड करायची. म्हणजे आपल्याला नॅशनल इन्कम मिळतं, पण विदाऊट डुप्लिकेशन. म्हणजे काय, तर ओरिजिनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. विदाऊट डुप्लिकेशन मीन्स कुठलीही व्हॅल्यू डबल काउंटिंग होता कामा नये. म्हणजे फॉर एक्झाम्पल, नीट लक्ष द्या मी काय बोलते. समजा नॅशनल इन्कम काउंट करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर दिली, तुम्हाला सांगितलं की बाबा चला नॅशनल इन्कम तुम्ही काउंट करा. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्यावर जर जबाबदारी दिली तर माझं म्हणणं काय, समजा तुम्ही शुगर फॅक्टरीमध्ये गेला तर शुगरची व्हॅल्यू ॲड केली 30 रुपीज, बरोबर आहे ना. आणि तुमचा एखादा मित्र तो गेला शेतामध्ये आणि त्यांनी शुगर केन म्हणजे काय, ऊस, शेतकऱ्याकडे गेला, त्याला विचारलं तुमचा ऊस, त्या ऊसाची व्हॅल्यू लिहिली 10 रुपीज. असं जर केलं तर ह्याला म्हणतात काउंटेड विथ डुप्लिकेशन. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही काय केलं, एकच गुड्स 2 वेळा काउंट केली. तुम्ही म्हणताल कसं काय, शुगर वेगळी शुगर केन वेगळं आहे. नाही, दोन्ही एकच आहे. कारण शुगर जी काय तयार होती ती कशापासून तयार होती हो, शुगर केनपासून. म्हणजे साखर ही ऊसापासून तयार होती. मग जेव्हा तुम्ही शुगरची व्हॅल्यू ॲड केली 30 रुपीज, त्या शुगरमध्ये शुगर केनची सुद्धा व्हॅल्यू काय झालेली, इन्क्लूड झालेली आहे. म्हणजे साखरेची किंमत ज्यावेळेस तुम्ही घेतली त्यावेळेस ऊस पण त्याच्यामध्ये आलाच की. म्हणजे ह्याचा अर्थ जर तुम्ही शुगर आणि शुगर केन वेगवेगळं घेत बसला तर तुमची व्हॅल्यू एकाच गोष्टीची डबल काउंटिंग होईल. आणि डबल काउंटिंग झाल्यामुळं काय होईल, आपलं नॅशनल इन्कम जेवढं ॲक्च्युली दाखवलं पाहिजे त्यापेक्षा ते चुकून जास्त दाखवलं जाईल. म्हणून त्यांनी तो शब्द वापरला, विदाऊट डुप्लिकेशन. ओके, नक्की लक्षात आलं.
मग आज मी इथंच थांबतो, कारण मी आज तुम्हाला सांगितलं आज मी लेक्चर्स नाही, मी आज तुम्हाला फक्त एवढं सांगितलं की आजपासून मॅक्रो टॉपिक स्टार्ट झालेत. जे सोपे टॉपिक होते ना मायक्रो, ते आपले संपले. आणि त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करा. तेच लेक्चर्स परत रिवाइंड करून परत परत बघितले तरी चालतील. पण आजपासून आपलं मॅक्रो स्टार्ट झाले, म्हणून मी जास्त काय घेतलेलं नाही. मायक्रो आणि मॅक्रोमधला तुम्हाला डिफरन्स सांगितला. आणि जो नवीन टॉपिक स्टार्ट केला आपण मॅक्रोमधला फर्स्ट टॉपिक, आपला जरी 7वा असला तरी मॅक्रोमधला आपला फर्स्ट टॉपिक मी स्टार्ट केला आहे, नॅशनल इन्कम. आणि त्याचं फक्त मी आज काय घेतलं, मिनिंग अँड डेफिनेशन एवढंच घेतलेलं आहे. ओके, तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि कळलं नसेल तर टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचे फीचर्स घेणार आहोत, ते तुम्हाला व्यवस्थित कळतील. ओके, बाय.